15,000 रुपये. त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत आवासच्या विद्यमान सदस्या साजिताई सुमित भगत यांच्याकडून 2100 रुपये. सन्मान्य नंदकुमार कवळे यांच्याकडून 1500 रुपये. सन्मान्य सचिन सुरेश राणे यांच्याकडून 1000 रुपये. सन्मान्य प्रदीप राणे यांच्याकडून 1000 रुपये. सन्मान्य विजय म्हात्रे आणि सन्मान्य आकाश पडी यांच्या संयुक्त विद्यमानाने तब्बल 50 रुपये. सन्मान्य शैलेश केशव नाईक यांच्याकडून 500 रुपये. सन्मान्य चंद्रकांत नाईक यांच्याकडून 1100 रुपये. त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत आवासचे विद्यमान उपसरपंच सन्मान्य राजन वाकडे यांच्याकडून 11,000 रुपये. त्याचबरोबर आर्यन खानावचे मालक सन्मान्य सूर्यकांत पाटील यांच्याकडून 1000 रुपये. सन्मान्य राजेंद्र नाईक यांच्याकडून 500 रुपये. सन्मान्य अल्पेश अशोक राणे यांच्याकडून 500 रुपये. या सर्व उदात्त देणदारांचे मनपूर्वक आभार. असंच आपलं प्रेम, आपलं सहकार्य, आपली साथ, आपली मदत दरवर्षी मंडळाला लाभावी ही माझी विश्वासनी प्रार्थना. यापुढे होईल मायक्रोफोन बदल आपण आवाज ऐकाल. आमचे साथी समालोचक, आमचे मित्र, सर्वांचे लाडके इम्रान बुखारी उर्फ भाईजान यांचा. धन्यवाद. अभी अभी अपनी आवाज सुनिए हमारे काबिल दोस्त सम्मानीय आदरणीय नीनाथ विजय कदम सर का. मैच शुरू अगर देखा जाए ना तो गांव फिर आंगनपाड़ा बनाम नागेश्वर आवास ये दोनों टीम के दरमियान टॉस जीत कर पहले बल्लेबाजी का डिसीजन लेते रहे. यहाँ पर मैदान पर इनायत नंबर 3 पर किस खिलाड़ी को भेजा जाएगा इस विचार विनिमय में बल्लेबाजी के लिए आएंगे जयेश कौले. समीर पारकर एक बड़े खिलाड़ी है. पिछले मैच में जिस खिलाड़ी ने धुआंधार बल्लेबाजी की थी उस खिलाड़ी को वापस का रास्ता दिखलाते गेंदबाज नीरज घरत. गांधीवीर आंगनपाड़ा टीम के ऑलराउंडर हाल ही में आवास प्रीमियर लीग भी और उस आवास प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज के खिताब से नवाजे गए थे. वही खिलाड़ी गेंदबाज ऑलराउंडर नीरज घरत. न्यू बैटर जयेश कल्ले सेकंड पर. ऑफिशियल अंपायर जिसे गाल लेते हुए फील्डिंग का मुआयना करते हुए क्योंकि आवश्यकता है पावर प्ले का और जारी है. अंतिम 3 में प्रवेश करने के लिए यहां पर संघर्ष और उस संघर्ष में कामयाब होने के लिए रनों की प्राप्ति करनी होगी. इस बार बैकफुट पर गए कॉर्पर की दिशा में हल्के हाथों से खेल दिया. थर्डमैन की दिशा में फॉरवर्ड पॉइंट या बैकवर्ड पॉइंट इस दिशा में गेंद को ढकेलते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 2 रन 1 विकेट के नुकसान पर. हमारे गुण लेखक श्रीश राणे, पप्पांचा लाडका ननू, इनका भी मैं आभार व्यक्त करूंगा. शॉट गेंद फिर से एक बार कवर की दिशा में खेल दिया. वही रिजल्ट वहां पर गेंद क्या ट्रैवल होगी डिक्लेयर एरिया में. यस इट इज डिक्लेयर एरिया में. एक रन से यहाँ पर जरूर बूंद बूंद से ताला बनता है. यही यहाँ पर सोचते हुए बल्लेबाज जयेश कल्ले 30 सेकंड के साथ स्कोर जा पहुंचा. स्कोर कार्ड पर 3 रन 1 विकेट के नुकसान पर. पहला प्रगति पर 4 ओवर का होने वाला मुकाबला. जयेश कल्ले के पास वो एबिलिटी है, ताकत है, इसलिए उन्हें 3 नंबर पर प्रमोट किया गया. और इस बार बड़ा स्ट्रोक बिहाइंड द विकेट. विकेट कीपर वहां पर शानदार कैच. थैंक यू मास्टर. सम्मानीय सुबोजी राणे साहब, श्रीराम जी बड़वी, प्रभुजी राणे, सभी से गुजारिश करूंगा कि स्टेज पर तशरीफ लाए. सम्मानीय श्रीराम जी मड़वी साहब, सुबोजी राणे साहब, प्रमोद जी राणे साहब. प्रमोद जी राणे साहेब यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. श्री जोगेश्वरी माता क्रीडा मंडळ आवास राणे आणि पुरस्कृत रवी दिवस स्पर्धा आपण पाहत आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा खूप मोठा सहभाग. आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे.
एक ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर मात्र 3 रन खर्च करते हुए बॉलर कौन है? रोहन गेंदबाजी के लिए आते हैं। रोहन घरत गेंदबाजी के लिए पहली गेंद यहाँ पर काय झालं? डॉट आला? वाईट आलाय बॉल. सन्मान्य प्रदीपजी भगत साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती या. आपला सुद्धा स्वागत और इस बार स्वागत किया है गेंद लॉन्ग ऑफ बॉर्डर के बाद 1 बाउंसी मारने के बाद चौकार. यहाँ पर पहली गेंद वाइड, उसके बाद आया शानदार चौकार. इस चौकार के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 8 रन. पहली गेंद पर चौका लगाते हुए बैटर गणेश मड़वी. पर इस बार देखिए पहले सफल हो गए थे. पहले मन बना लिया था कवर के ऊपर से खेलने की कोशिश, पर उस कोशिश को नाकामयाब अंकुश लगाने की कोशिश के बाद रोहन घरत के द्वारा डॉट गेंद जाती हुई 8 रन स्कोर कार्ड पर. संतोष सावला पण बोलला व्हॉलंटियर करता मॅच झाल्यानंतर त्याने पण इथे यायचं सांगा. मॅच झाल्यानंतर जरूर फिर से एक बार गेंद जाएगी डिक्लेयर एरिया में. हम देख रहे हैं 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 9 रन. आज हमारे वॉलंटियर्स के रूप में संतोष राहुल सर को भी हम देख रहे हैं. उनसे गुजारिश है कि मैच समाप्त होने के बाद आपको भी स्टेज पर आकर विराजमान होना है. व्हॉलंटियरच्या रूपात आपण संतोष राहुल साहेबांना सुद्धा पाहतोय. त्याला सुद्धा विनंती करेन की मॅच संपल्यानंतर आपल्याला सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जायचं आहे. इस बार देखिए पटकी विकेट फिर से एक बार खड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था. बल्ले को तिरछा किया था गणेश मड़वी ने, पर रोहन घरत ने कमाल की गेंदबाजी की. डॉट गेंद कराते हुए पहली गेंद पर चौका आने के बाद क्या शानदार गेंदबाजी की. पटकी विकेट फिर से एक बार अक्रॉस लाइन खेल दिया फील्डर वहां पर. जब तक फील करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए. 2 रन के साथ स्कोर में बदलाव. स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 11 रन. अगर देखा जाए तो सर्वेश कौले और गणेश मड़वी ये दोनों बल्लेबाजों के ऊपर भी पूरी जिम्मेदारी है. अपने स्पेल की अगली गेंद रोहन घरत फिर से एक बार बापू पर गए. बड़ा गैप ढूंढने की कोशिश गणेश मड़वी के एक बल्ले से. ये शानदार चौकार लेट आया पर थेट आया. डीजे ओवर की समाप्ति के बाद 15 रन स्पीडअप करना है गांधी रांझर पला टीम, क्योंकि 15 मिनटों में हमें 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है और 20 मिनटों में इस इनिंग को समाप्त करना है. इसीलिए किसी भी गेम के ऊपर टीम मीटिंग लेना यहां पर दंडित किया जाएगा. प्लीज कोऑपरेट करें क्योंकि इस प्रतियोगिता का आज का अंतिम दिन है. तीसरे ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए गेंदबाज गीतेश, एक अनुभवी खिलाड़ी गीतेश को गेंदबाजी के लिए दावत दी है. स्ट्राइकर पर बल्लेबाज अगर देखा जाए तो सर्वेश कौले, रोहित शर्मा का फैन, पर आज रोहित शर्मा की तरह बल्लेबाजी करनी है. आज इस प्रतियोगिता में अपनी डूबती नैया को किनारे पर ला रहे हैं ना, तो नागेश्वर आवास टीम के लिए रनों की प्राप्ति करनी होगी. वो बैटर स्ट्राइकर पर सर्वेश, और इस बार पहली गेंद स्लॉट में उसे खेल दिया मिड ऑफ के ऊपर से. रोहित शर्मा फैन फॉलोअर ऑन द फायर, गेंद सीमा पर, षटकार. के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 21 रन. पहली गेंद पर
षटकार के साथ शुरुआत की आक्रामकता दिखलाते हुए आज अगर देखा जाए तो अमित पारकर ऑक्शन प्रक्रिया में यहां से रवाना हुए हैं। उनकी कमी यहां पर महसूस हो रही है, पर यहां पर अगर आप अमित पारकर की कमी को महसूस नहीं कराना है तो एक टारगेट सेट करना होगा और वही लक्ष्य यहां पर सर्वेश कवले के ध्यान में होगा, मन में होगा। इसीलिए तो कहते हैं ना, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही जो लड़ा नहीं। गेंदबाजी के लिए फिर से एक बार गेंदबाज सज्ज है हितेश। फिर से एक बार वही स्लॉट, जगह वहां पर ढूंढने में कामयाब, फील्डर है वहां पर। एक रन की जगह पर 2 रन मुकम्मल करते हुए 2 रनों के साथ टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा 23 रन। 2 गेंदों पर 8 रन खर्च करते हुए सर्वेश कवले जहां पर फील्डर नहीं है ना, उसी दिशा में गेंद को भेजने में कामयाब होते हुए। फिर से एक बार आउटसाइड ऑफ स्टंप के काफी बाहर सफल हो गए थे, कवर की दिशा में खेलने की कोशिश, सुपर कवर की दिशा में, पर गेंद जाएगी थर्मैन बैकवर्ड पॉइंट, थर्मैन की दिशा में डिक्लेयर एरिया में। एक रन के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर श्री शुरू बतलाते हो 24 रन। 24 रन स्कोर कार्ड पर पहले टॉस जीतकर नागेश्वर आवास टीम ने बल्लेबाजी का डिसीजन लेते हुए फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, बैक टू द बॉलर, शानदार गेंद और खुद के फॉलो पे गेंद को रोकने में कामयाब। डॉट गेंद जाते हुए गेंद हो चुकी है 4, 2 गेंद आना बाकी। 24 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार मुकम्मल। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज एक षटकार के साथ, स्ट्राइक एंड पर सर्वेश कवले। फिर से एक बार गेंद हवा में, हवाई सफर, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। लास्ट टीम संकट में थी और संकट मोचन बल्लेबाजी करते हैं बैटर सर्वेश कवले। शानदार है इनिंग में बल्लेबाजी करते हुए। फिर से एक बार अक्रॉस लाइन खेल दिया अलोंग द कारपेट, गेंद ट्रैवल भी मिराज खैरत गेंद के नीचे आएंगे, तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 31 रन स्कोर कार्ड पर 3 ओवर की समाप्ति के बाद। आने वाली 6 गेंदें शेष बाकी है, जहां पर नजर जा रहे हैं वहां पर प्यारे दर्शक और दर्शक हमें नजर आ रहे हैं। श्री जोगेश्वरी माता क्रीड़ा मंडल आवास राणे आली आयोजित एक पवित्र क्रिकेट की प्रतियोगिता, और इस प्रतियोगिता का आज का अंतिम दिन और अंतिम दिन में होने वाले ये शानदार दर्जेदार रुबाबदार मुकाबले। आखिरी की जिम्मेदारी किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा, और आखिरी की गेंदबाज यहाँ पर रोहन पाटिल, एक अनुभवी खिलाड़ी। आखिरी ओवर की जिम्मेदारी यहां पर उनके ऊपर सौंपी है और रोहन पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए 31 रन स्कोर कार्ड पर 31, 3 ओवर की समाप्ति के बाद। सेकंड पर बल्लेबाज है सर्वेश, जिन्होंने 2 छक्के लगाए इस पारी में शुरुआत की है। 31 रन स्कोर कार्ड पर आखिरी ओवर की जिम्मेदारी स्पीडअप करने गेंदबाजी करने वाली टीम। आने वाली 4 मिनट शेष बाकी है। इस बार पहली गेंद आने वाले से खेल दिया मिडल की दिशा में, वाइड में फील्डर रोहन गलत, ओहो वहां पर थोड़ी सी खराब फील्डिंग पर अच्छा बैकअप नीरज गलत के द्वारा। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा 26 कोटि को चूना लगाने वाली भाभी और मायरा भाभी के हीरो हार्दिक पांड्या, जर्सी नंबर 33। ओहो फिर से एक बार अक्रॉस लाइन आउटसाइड ऑफ स्टंप, ऑफिशियल अंपायर रंजीत सर नाराज होते हैं।
एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 34 रन। रोहन पाटिल भी अपने आप में नाराज क्योंकि उनके लोगों ने लगाई अपने पाले की गेंद है, पर ऑफिशियल अंपायर नाराज। सम्मानीय निशांत सतीश राणे साहब इनके तरफ से मंडल के लिए 500 रुपए का देनगी आ चुकी है, उनका भी मैं आभार व्यक्त करता हूं। और इस बार देखिए मिस टाइमिंग, गेंद जाएगी डिक्लेयर एरिया में। इस एक रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 35। शेष राणे हमारे गुणलेखक का काम को सरे अंजाम देते हुए 35 रन स्कोर कार्ड पर। आखिरी ओवर प्रगति पर 4 गेंद आना बाकी है। नागेश्वर आवास टीम की तरफ से 4 गेंदों में क्या टारगेट सेट किया जाएगा, नई गेंद प्रोवाइड करें। थैंक यू सो मच। अरबाज वॉलंटियर्स के रूप में नजर आ रहे हैं। सेकंड पर सर्वेश कवले 4 गेंद आना बाकी 35 रन स्कोर कार्ड पर हम स्क्रीन पर देख रहे हैं। इस बार बड़ा स्ट्रोक मिड ऑफ के ऊपर से खेल दिया है, फील्डर है वहां पर, एक रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश। ओहो, क्रिश का गाना सुनोगे, क्रिश का गाना लो बेटा। एक रन की जगह पर 2 रन मुकम्मल करते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 37 रन। आने वाली 3 गेंदें आना बाकी। एक शानदार मुकाबला, कांटे की टक्कर, गांव देवी रांझर बड़ा बनाम नागेश्वर आवास, ये दोनों टीम के दरमियान। ओहो, इस बार अच्छी गेंद, इस बार 100% इस गेंद को लेना होगा, जड़ में डालने की कोशिश। और पिच गेंद पर यहाँ पर एक्ल ऑफलाइन खेलने का प्रयास किया था, बल्ले का गेंद का कोई सही से कांटेक्ट नहीं, डॉट गेंद जाती हुई। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें आना बाकी। बल्लेबाज सर्वेश कवले की जानकारी के लिए इस बार आने वाले से खेल दिया मिडल की दिशा में, वाइड स्पीड ऑन में फील्डर, पहले से फंबल, 1 रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश और फिर से एक बार 2 रन मुकम्मल करते हुए 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 39 रन। इस इनिंग की इस पारी की आखिरी 1 गेंद आना बाकी। क्या इस आखिरी गेंद के ऊपर सर्वेश के बल्ले से एक बड़ा स्ट्रोक होगा या फिर एक अनुभवी गेंदबाज रोहन पाटिल इस प्रतियोगिता में आखिरी गेंद पर डॉट कराएंगे? क्या इस आखिरी गेंद पर मोहर लगाई जाएगी? और इस बार आने से खेल दिया, वाइड स्पीड ऑन है, फील्डर एक फील्ड, ओहो, अमेजिंग रन यहाँ पर, तब तक विकेट खोते हुए आखिरी गेंद पर कोई रन नहीं, विकेट प्राप्त करने के बाद स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 39 रन। आने वाली 24 गेंदें प्रति शतक 10 के अवसर से जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। पहले सत्र का खेल समाप्त हो चुका, पहले सत्र में हमने देखा 39 रन बनाए नागेश्वर आवास ने 24 गेंदों में और 40 रनों का टारगेट सेट किया है गांव टीवी राजनपाला टीम के सामने। ये सुनने के लिए दूसरे सत्र के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त रायगढ़ का बुलंद आवाज जिसमें है दम, वो है निनाद जी कदम। श्री जोगेश्वरी माता क्रीडा मंडळ आवास राणे आयोजित स्वर्गीय अर्चना प्रभाकर राणे स्मृती चषक 2026 आज पेचा
अंतिम दिवस या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आम्हाला विशेष साथ लाभली, सहकार्य लाभलं ते म्हणजेच या 3 व्यक्तिमत्वांचं, ज्यांचं आपण बॅकग्राऊंडला आपण ज्यांचे पोस्ट पाहतोय. चला नागेश्वर संघ लगेच आपला संघ घेऊन मैदान उतरायचं, लगेच संघाला घेऊन मैदान उतरायचं, वेळ काढू नका. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आवाज गावचे सर्वांचे लाडके सरपंच सन्माननीय अभिजित दादा राणे, त्याचबरोबर युवा उद्योजक सन्माननीय सचिन हरिश्चंद्र गुंजाळ, त्याचबरोबर सन्माननीय रणजित दादा राणे यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने पुनश एकदा मी कौतुक करेन ते म्हणजेच श्री जोगेश्वरी क्रीडा मंडळ आवाज राणे या संघाचं बघा मैदान तुम्हाला पाहतो ना. हे मैदान जर आपण 2 महिन्या आधी पाहिलं असतं ते मैदान कुणी म्हटलं येईल सगळे मैदान खेळण्यायोग्य आहे. किंवा स्पर्धेच्या 1 दिवसा आधीपर्यंत या मैदानाची पूर्णतः मशागत केली गेली. हे मैदान खेळण्यायोग्य बनवलं गेलं. त्यामध्ये बरीच मेहनत, बरीच अथक प्रयत्न, परिश्रम आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे या मंडळाचे. मग खेळाडू मित्रांची सर्वांची नावं नक्कीच इथे अधोरेखित केली जाणार नाही, मात्र प्रमुख नावं नक्कीच घेतली जातील, ज्यामध्ये ओमकार हेमंत राणे, ओमकार सुधाकर राणे, त्याचबरोबर अमोल राणे, त्याचबरोबर आकाश गुरव, त्याचबरोबर श्रेयस राणे ही नावं प्रामुख्याने घ्यावी लागतील, ज्यांची खूप मोठी मेहनत, हर्ष असेल. बरेच खेळाडू आहेत, सर्वच खेळाडू मित्रांनी चांगली मेहनत घेतलेले मैदान खेळण्यायोग्य बनवलेले. आणि आता टॉप 5 मधील सामन्याला सुरुवात झाली. पहिला सामना जिंकला शुभाश्वी संघाने, टॉप 3 मध्ये स्थान निश्चित केलं यजमान संघ. त्यानंतर शुभाश्वी संघ आणि तिसरा संघ टॉप 3 मध्ये जाणार कोणता असेल यासाठीचे महत्वपूर्ण सामना. एका बाजूला गावदेव रांजपाड संघ, दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजेच नागेश्वर आवास. नागेश्वर आवास संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये 24 रनचा सामना करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकात 39 धावा जमवल्या. विजयासाठी 40 धावांचं लक्ष ठेवलंय. चला मित्र, सामन्याला सुरुवात करू शकतो आणि यानंतर देखील आपल्याला 2 महत्वपूर्ण सामने खेळायचे आहेत या स्पर्धेतील. या स्पर्धेसाठी पार्श्विक आपण पाहिले. प्रथम क्रमांकासाठी पार्श्विक आहे रोख रक्कम 70,000 रुपये, त्याचबरोबर आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी पार्श्विक रोख रक्कम 35,000 रुपये आकर्षक चषक. तिसऱ्या क्रमांकासाठी पार्श्विक रोख रक्कम 20,000 रुपये आकर्षक चषक. तर चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी प्रत्येकी 15,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक अशी आकर्षक पार्श्विक. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टिरक्षक, चौकार किंग, षटकार किंग, त्याचबरोबर एमर्जिंग प्लेअर म्हणजेच उदयोन्मुख खेळाडू. या सर्व पार्श्विकांनी सजलेली भरलेली स्पर्धा आपण पाहतोय. चला सामन्याला सुरुवात करायची. चला नागेश्वर संघ, वेळ काढू नका मित्रांनो आणि टायमर हा लावलेला याकडे लक्ष द्या. पहिला षटक घेऊन येतो गोलंदाज हितार्थ मडवी. स्ट्राईक वरती रोहन रोहिदास पाटील, स्ट्राईक वर 9 सेकंडवर मीरज मिलिंद गरब. दोन्ही महत्वपूर्ण खेळाडू, प्रमुख खेळाडू गावदेवी रांजपाड संघाचे. पहिला चेंडू उजव्याच्या बाहेरचा वेगवान चेंडू, वेगवान मारा. उजव्याच्या बाहेर फलंदाजाला शांत ठेवलं जात आहे.
पहिला चेंडू मेजावर टाकत आपल्या षटकाची सुरुवात केली म्हणजेच गोलंदाज हिताप मडविने. दोन्ही फलंदाजांना जाणीवपूर्वक खेळ करावा लागेल, कारण आपण पाहिलं 40 धावांचं आव्हान आहे. हे आव्हान पार करायचं असेल तर खेळ देखील तसाच करावा लागेल. इथे मात्र रोहनच्या बातम्याला एक आकर्षक स्ट्रोक चेंडू जाईल सीमाच्या बाहेर येतो. इनिंग मधील पहिला बेगेट षटकार. पाडीला एक महत्वपूर्ण खेळाडू आहे आणि पहिला चेंडू शांत राहिल्यानंतर पुढचा चेंडू बघा कशा प्रकारे चेंडूच्या लाईन मध्ये चेंडूवरती षटकाची मोहर उमटवतोय आणि आपल्या संघाच्या धावांचं खातं अकाउंट इथे ओपन करतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हितार्थ सज्ज होतोय पुढील चेंडू घेऊन. स्लोअर चेंडू टाकला गेला, चेंडू भिरकावला, इथे चेंडू हवेत आहे. संदेश चेंडूच्या खाली फलंदाज बाद. डीजेला संधी. स्पर्धा म्हटल्यानंतर तिथे देणगी महत्वपूर्ण असते. असेच काही दानशूर उदात्त व्यक्तिमत्व त्यापैकीचे एक आपण पाहतो. सन्माननीय हितेश श्रीनिवास भगत यांच्या माध्यमातून मंडळाला या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची देणगी आले. असंच प्रेम, आपलं सहकार्य, अशीच साथ, अशीच मदत दरवर्षी या मंडळाला लाभावी ही माझी ईश्वरश्रेणी प्रार्थना. बघा काय करत आहे मैदानात आपण काय पाहिलं, एक डाव तुझा तर एक डाव माझा या म्हणीचा प्रत्यय होतोय. षटकार लावायला गेला आणि पुढच्या चेंडू त्या फलंदाज बाद केले गेले गोलंदाजाकडून. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज चेंडू होतोय फलंदाज गीतेश मात्रे, एक अनुभवी खेळाडू. फुलटा चेंडूला बेकवला जात आहे, चेंडूला दिशा दाखवली जाते, योग्य दिशा, चेंडू जाईल मिडल कटच्या बाहेर. 4 रनसाठी डीजे. पाहिलं तर प्रतिषेधक जसे आमचे समालोचक मित्र इम्रान नुकरी भाईजान यांनी प्रतिषेधक 10 धावांची सरासरी आवश्यक आहे. 10 धावा पहिल्या 4 चेंडूत जमवले जात आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवरचे षटक आहे त्यामुळे जास्तीत जास्त धावा या पहिल्या षटकात जमवण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाकडून केला जातोय. यावेळेस चेंडूला कट केलाय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या झालेली 11 धावा. बघा काय फरक आहे या सामन्यात. धावांची संख्या पहिल्या इनिंग 39 पाहायला मिळेल. याचं कारण पहिलं षटक पॉवरचे षटक हाताळलं होतं. मिरज मिलिंद घरत या गोलंदाज किंवा 3 धावा दिल्या होत्या, 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. तर धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय चांगली सुरुवात. 1 विकेट नक्कीच रोहनची गमावली गेली, मात्र 5 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत धाव लागल्यात. पॉवरचे षटकातील अंतिम चेंडू. या चेंडूला आपण पाहिलं जागेवर भरायला फलंदाज निर्धाव चेंडूवर पाहतोय. आता मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 फुटका स्थिती पुन्हा एकदा आपल्याला सांगते. 1 गडी बाद 11 धावा विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 18 चेंडू मध्ये 29 धावांची. 29 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 18 डिलीज. बघा 5 मिनिटं लागले आहेत आपल्याला हे षटक पूर्ण करण्यासाठी. या गोष्टीकडे लक्ष द्या. जर 3 षटकं आपली 15 मिनिटं पूर्ण झाली नाहीत तर निश्चित आपल्याला एक खेळाडू 38 षटकाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज फिरकीत जादूगर म्हणून ज्याला ओळखलं तर तोच संदेश खळे उर्फ सोना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने खूप प्रभावी कामगिरी केली. कालचा दिवस तरी खऱ्या अर्थाने गाजवला. ज्या गोलंदाजाने कालच्या दिवशी मेडन ओव्हर म्हणजे निर्धाव षटक केलं तोच संदेश खळे गोलंदाजीसाठी. ते समोर आपण पाहतोय मिरज मिलिंद घरत, एक अष्टपैलू खेळाडू.
गोलंदाजी काय प्रभावित करतोय त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये दाखवलं. मात्र आता त्याला फलंदाजी करायची संघासाठी 29 धावांपैकी किती धावा आता जमवतो. बॅटची कडा आणि ते जाऊन चेंडू यष्ट्यांचा वेध घेतलाय फलंदाज मिरज करत बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज रोहन घरत आपल्याला पाहायला मिळतोय. रोहनने देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. संघाच्या विजयात त्याचा देखील महत्त्वपूर्ण वाटा राहिलेला आहे. पाहूया या अडचणीतून तो संघाला बाहेर काढणार का. कारण अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी संघाला आवश्यकता आहे म्हणजे 29 धावांची. त्याच दरम्यान ग्रामपंचायत आवासच्या माजी सदस्या ज्योतितो पवार देखील आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. प्रथमतः शब्द सुंदर मी त्यांचं स्वागत करतोय. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे. त्याचबरोबर आवास गावातील त्याचबरोबर राहण्या येथील जो ज्येष्ठ नागरिक उपस्थित असतील त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर या आणि आसनस्थ व्हा. वेगळ्या मैदानाकडे इथे पाहतोय पहिल्या चेंडूत विकेट प्राप्त करत चांगली सुरुवात आपल्या षटकाची संदेश कवळे करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लाइंड स्ट्रोक मी म्हणेन आंधळा फटका. कारण चेंडूची लाईन पाहिली नाही, टप्पा पाहिला नाही, गती पाहिली नाही आणि केवळ स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आल्या आल्या केला जातोय रोहन गरत या फलंदाजाकडून. या चेंडूवरती मात्र मोठा स्ट्रोक येतोय रोहन गरतच्या बाजून बँडेड षटकार डीचे. तीन चेंडू या षटकातील झालेले आहेत. दबाव दडपण हे नक्कीच जाणवतं. ज्या ज्यावेळेस चौका षटकार येतो त्यावेळेस गोलंदाज थोडासा दबावाखाली पाहायला मिळतो. मात्र बऱ्याच वेळेला अशा दबावाला झेललेला आहे म्हणजेच गोलंदाज संदेशने. या स्लोअर चेंडू चेंडूला भिरकावला मात्र थेट क्षेत्रला निवडणारे फलंदाज रोहन गरजच्या खेळीचा होतो अंत. 1 more विकेट गोज डाऊन. डीचेला संधी. आपण पाहिलं सर्वात जमेची बाजू ओळखली जाते नागेश्वर संघाची गोलंदाजी. बघा महत्वपूर्ण गोलंदाज अमित पारकर उपस्थित नसला तरीही इतर गोलंदाज मात्र सामना धरून ठेवतात, सामना पकडून ठेवतात. सामन्यात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रतिस्पर्धी संघ नक्कीच तेवढा तगडा संघ आहे, त्याच्याकडे चांगला बॅटिंग लाईनअप असणारा संघ आहे. मात्र त्या फलंदाज रोखलं जातं किंवा विकेट प्राप्त केल्या जातात आणि अडचणी टाकण्याचा प्रयत्न केला जातोय नागेश्वर या संघाकडून. मात्र सामन्यात बरंच काही पाहणं बाकी आहे कारण अजून बरेच फलंदाज बाकी आहेत. ते म्हणजेच गावदेवी रामेपळा या संघाकडे जर आपण पाहिलं तर आता जे फलंदाज दोन आपण पाहतोय विशाल घरत असेल, गीतेश म्हात्रे असेल, त्यानंतर येणार फलंदाजाकडे आपण लक्ष दिलं तर नक्कीच मनीष गुरु आपल्याला पाहायला मिळेल, मंदार गुरु आपल्याला पाहायला मिळेल. या दोन फलंदाजावरती देखील मोठी जबाबदारी असेल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय कारण आतापर्यंत तरी गोलंदाजांची प्रभावी कामगिरी आपण पाहतोय. विकेट प्राप्त होत आहेत. इथे पाहतोय स्वतःच्या भोवतीचा फलंदाजी काहीशी गिरकी घेतले, चेंडूचा अंदाज येत नाही आणि हा फिरकी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवतोय. फलंदाज जागेवर उभा करतोय. एक षटकार त्यांनी दिलाय मात्र दोन महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलेत आणि अन्य चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. दुसऱ्या षटकार येणारा हा अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत.
यावेळेस चेंडू पंत सांगतायत तो चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा वाईडचा इशारा होतोय. स्वेड चेंडू, धावसंख्या 18 झालेली आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता गावदेवी रानणपाडा या संघाला. गोलंदाज संदेशी गोलंदाजी बहरते, मात्र विशाल गरत देखील चांगले सामने खेळलेत. यावेळेस चेंडू आपण पाहतोय पंत सांगताय चेंडू यष्ट्यांच्या वरून आलाय. कम्प्लिटली मिस जजमेंट. मिर्झा चेन्नई या षटकाची सांगता होते पण पाहतोय 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या अखेरीस आपण काय पाहतोय जिथे 40 धावांचा पाठला करायचं. 3 फलंदाज बाद झालेत गावदेवी रांजणपाडा संघाचे आणि धावसंख्या धरली गेल्यात म्हणजे 18 धावा. पहिल्या षटकात 11 धावा आणि या षटकात केवळ 7 धावा आल्यात. याचा अर्थ रोज 2 षटका 12 चेंडू विजयासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 11च्या ससेन धावा जमवायच्या आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज. कोणता गोलंदाज ते पाहायचंय. चला मित्रांनो लगेच दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज नियुक्त करायचंय. मित्रांनो 11 मिनिटं झालेत, याकडे लक्ष द्या. आपल्याला 4 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायचंय. जर 4 मिनिटांमध्ये हे षटक आपण पूर्ण केलं नाही तर मात्र निश्चित तिथे आपल्याला 4थ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू तटीय संघाच्या आतनं घ्यावा लागेल. 11 मिनिटं झालेत, याकडे लक्ष द्या मित्रांनो. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज जयेश कवडे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला फलंदाज, एक चांगला खेळाडू, एक चांगला मित्र आणि त्याचबरोबर एक चांगला समालोचक आहे. जयेश कवळे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक त्याचं पहिलं तर नागेश्वर संघाकडून 30 षटक घेऊन तो सज्ज झालेला आहे. पाहूया कशा प्रकारे षटक हाताला जात आहे. कारण षटक खूप महत्वपूर्ण आहे. कारण जेव्हा जेव्हा एखाद्या षटकावर धावा उठल्या जातात त्याची भर, त्याची कसर पुढच्या षटकात दूर केली जाते. तो प्रयत्न नक्कीच असेल. गावदेवी रांजणपाडा संघातील फलंदाजांचा अनुभवी फलंदाज गीतेश मात्रे स्ट्राईकवर. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता गावदेवी रांजणपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी, टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी. पहिल्या चेंडूला खेळून काढला शक्ती तैनात आहे. चांगल्या क्षेत्रक्षणाची रचना बनायला लागेल. बघा ज्या दिशेला फटका लगावला जाईल त्या दिशेला क्षेत्रक्षण सजवलं गेलं. त्यामुळे एकच धाव मिळते. उलटी गिनती सुरू झाली मित्रांनो. आता 11 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 21 धावांची. 11 चेंडू 21 धावा. एखादा स्ट्रोक, एखादी बाउंड्री, एखादा चौकार, षटकार काहीसा सामन्यात चुरस निर्माण करू शकते. अन्यथा फलंदाजी दबाव वाढत जाणार आहे. मात्र चौका षटकार आला धावांचं अंतर कमी होईल आणि हाच दबाव ट्रान्सफर होईल तो म्हणजे गोलंदाजावर. जयेश कवळे नक्कीच चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजीसाठी आलाय. यावेळी चेंडू अमेरिकावाला चेंडू हवत आहे. क्षेत्रापासून दूरवर चेंडू जातो. 1 धाव सोडून सीमाच्या बाहेर येतोय. महत्वपूर्ण चौकार. या चौकारण्यावर पाहिलं धावसंख्या 2 पोचते 23 धावा. आता मात्र 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 2 चेंडू झालेत, या गोष्टीकडे लक्ष द्या. 3 मिनिटाचा अवधी शेष आहे. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या 23 झाली असताना हा चौकार फलंदाज विशालचा आत्मविश्वास वाढवणार असेल. त्याला कुठेतरी हा आत्मविश्वास दाखवा लागेल आपल्या खेळीमध्ये. यावेळेस चेंडूच्या लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थेट शरीराचा वेध घेतोय. आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर फलंदाजांच्या एक चूक फलंदाजी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज एक चौकार किंवा एखादा षटकार खेळतात, धावा जमवतात आणि त्यानंतर 2 ते 3 चेंडू निर्धाव खेळून काढतात. तुम्ही जर विचार केला तर त्या चौकार आणि षटकाची तेवढी व्हॅल्यू नक्कीच उरत नाही. पाहूया पुढील चेंडू जयेशचा. यावेळी चांगला चेंडू. या चेंडूवरती 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्रक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजेच सर्वेश कवळे या खेळाडूचं. आज आपण पाहिलं सर्वेश काहीसा दुखापतग्रस्त असल्यामुळे गोलंदाजी करण्यासाठी तो आलेला नाहीये. मात्र अंतिम षटकाची धुरा तो वाहू शकतो. एक ऑप्शन नक्कीच आहे, एक पर्याय नक्कीच आहे म्हणजे समीर पारकर याच्यासाठी.
धावसंख्या 24 झाली असं आपण पाहतोय. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. गीतेश म्हात्रे यावेळेस गीतेश बातम्याला असतो थेट क्षेत्रकाला निवडलं फलंदाज गीतेश म्हात्रे देखील इथं बाद. डीजेला संधी. डीजे आता मात्र बघा काय सामना रंगला. 7 चेंडू म्हणजे यासाठी 16 धावांची आवश्यकता. आपल्या जिगरबाज खेळासाठी ओळखला जाणार नागेश्वर संघ पुन्हा एकदा आपल्या लढवया प्रवृत्तीचं आपल्या फायटिंग स्पिरिटचं इथे दर्शन घडवतोय आपल्याला. 4 षटकात 24 मध्ये 40 धावांचं आव्हान इथे मात्र गावदेवी रानपर संघाला खूपच कठीण होत चाललंय. हे आव्हान पार करायचं असेल तर या चेंडू एका स्ट्रोक येणं आवश्यक आहे. कारण आता 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. नक्कीच अंतिम षटक असेल त्यात धावा येऊ शकतात. कारण अंतिम षटकात गोलंदाज कोण असेल याकडे नक्कीच पाहावं लागेल. या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक. चेंडू कुठे, फलंदाज कुठे, फलंदाजी बॅट कुठे, स्ट्रोक कुठे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. काहीच संपर्क नाहीये. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू विसावतो तो म्हणजे यशस्वी राहतात. निर्धाचनने षटकाची सांगता होते 3 षटक पूर्ण झाले. आता अंतिम षटक 6 चेंडू विजयासाठी टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी गावदेवी रांजणपाड्याला आवश्यकता आहे ती म्हणजेच 16 धावांची. 6 चेंडू 16 धावा. मित्रांनो आपण 3 षटक नक्कीच 15 मिनिटांमध्ये पूर्ण केलेत. मात्र याकडे देखील लक्षात द्या की आपल्या पुढील षटक हे 5 मिनिटात पूर्ण करायचंय. चला वेळ काढू नका. लगेच सामना सुरुवात करा. आम्हाला कल्पना आहे सामना मोकळी क्षणी आलेला आहे. निर्णायक क्षणी सामना आपण पाहतोय. आणि आता अंतिम षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज येतोय. अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज सर्वेश कवळे. 6 चेंडूमध्ये सर्वेश 16 धावा देणार का. सर्वेशचा आवाज प्रीमियर लीग मधील जो अनुभव या वर्षाचा कसा होता ही एक वेगळी गोष्ट आहे. या स्पर्धेदरम्यान या सामन्यात पाहूया कशा प्रकारे तो गोलंदाजी करतोय. कारण मित्रांनो कुठेतरी आपण आपल्याबरोबर आपल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी घेऊनच घेतो. आपण बघितलं तर सर्वसा आतापर्यंत माझ्या समोरचा इतिहास आपण पाहिला ना तर नेहमीच आपल्या षटकात गोलंदाजाला रोखून जाणारा, धावा रोखणारा, विकेट प्राप्त करणारा, हॅट्रिक संबंध करणारा आणि बऱ्याच वेळेला उत्कृष्ट गोलंदाज किताब पटकवणारा असा गोलंदाज आहे. मात्र त्याच्यासमोर एक अनुभवी फलंदाज विशाल गरत. संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो त्या वेळेत विशाल गरतने देखील धावा जमवल्यात. आज पुन्हा एकदा तीच भूमिका त्याला बजवायची आहे. 6 चेंडू 16 धावा. त्याच दरम्यान शिवबा आशिर्वाद संघाचा कर्णधार आपण इथे उपस्थित व्हायचंय. पहिला चेंडू स्लो रन होता. या चेंडूला भिरकलं जातंय. इथे खराब क्षेत्ररक्षण होत आहे. गच्चा सुमार क्षेत्ररक्षण. त्यामुळे तिथे आपण पाहतो किती धावा मिळतील. 2 धावा घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाहीये. यावेळेस चेंडू भिरकावला. चेंडू उंच हवेत. चेंडू श्रीमार्शेच्या दिशेला तिथे आपण पाहतोय चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाज विशालच्या खेळीचा अंत.
स्ट्रोक आला तर मात्र गोलंदाजाला विकेट प्राप्त झाले, त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. दुसऱ्या बाजूला गावदे रानपडा संघाचा फिनिशर म्हणून त्याचा रोल त्याने भरपूर वेळा निभावल्याचाच. फलंदाज आला, यावेळेस चेंडू हवेत, झेल टिपण्याची संधी, बॅक टू बॅक विकेट्स, सलग दुसरा हादरा, फलंदाज बाद. जे आता मात्र आपण पाहिलं एका मागोमाग एक फलंदाजाची रांग लागलेली आहे. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 6 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज राज करत आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. राज देखील चांगला सराव करतो, मात्र आज मैदानात त्याला एक चांगली खेळ साकारायची आहे. संघाला आवश्यकता आहे 3 चेंडूमध्ये आता 14 धावांची. 3 चेंडू 14 धावा, 26 पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू नक्कीच चांगला आपण पाहतोय. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं धाव मिळत नाहीये. 2 चेंडू 14 धावा, 40 धावांचं आव्हान आता मात्र डोंगरासमान झालं म्हणावं लागेल गावदेव रामेपाडा संघासाठी. चेंडू हवेत, झेल टिपला जाणार का? झेल होत नाहीये. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल आता, मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. या मॅच मधील येणारा हा अंतिम चेंडू. पाहूया अंतिम चेंडू ती काय करत आहे. शुभ आश्वे संघ आपल्या कर्णधाराला पाठवा. मंथन डाकी लवकरच ते उपस्थित व्हा. आपण पाहतोय मंथन डाकी ते उपस्थित झालेला आहे. धन्यवाद. या चेंडूवर देखील धाव मिळत नाहीये. बघा 12 धावांच्या फरकाने हा सामना जिंकलाय नागेश रावा संघाने. अभिनंदन. आणि टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरतोय तो म्हणजेच नागेश रवास. हार्ड लक गावदेव रामेपाडा. फलंदाजाने केलेल्या चुकांमुळे कुठेतरी या परमनंतर सामोरं जावं लागतं असं मी म्हणेन. कारण 40 धावांचं आव्हान आणि या मैदानात तितकंसं मोठं मानता येणार नाही. मात्र हे आव्हान खूप खडतर झालं त्यांच्यासाठी, कारण फलंदाज अपयशी ठरले. पुन्हा एकदा फलंदाजी क्रम एक्सपोज झाला असंच म्हणावं लागेल. नागेश रवा संघ आपल्या कर्णधाराला पाठवा. समीर पारकर आपण इकडे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट ज्याने आपल्या आकर्षक आणि आक्रमक खेळीने 21 धावांची खेळी केली, आपल्या संघाला फायटिंग टोटल पर्यंत घेऊन गेला आणि गोलंदाजीमध्ये 3 धावा देत 2 विकेट प्राप्त केला असा सर्वेश कवळे